केशव, केशव थांब, आज तू मेलास, थांब. केशव, अरे केशव हे काय झालं? केशव, केशव, अरे हे केशवला काय झालं बघा. अरे केशव, केशव, केशव काय झालं? हे केशव कोणी गेले? हा केशव, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. आम्ही तुला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. एखाद्या व्यक्तीच्या जीवाची किंमत किती असते बरं, ही किंमत ठरवण्याचा हक्क कोणी आणि कोणाला दिला? एखाद्याचं जगणं आणि मरण माणसं अशी सहज कसं ठरवू शकतात? एखादी व्यक्ती जेव्हा मरते तेव्हा ती एकटी मरत नाही, तिच्याबरोबर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. भाऊ बहीण, मित्रपरिवार या सगळ्यांनाच याची किंमत मोजावी लागते आणि ही किंमत पैशात मोजता येत नाही. सगळ्यांवर जीव लावणारे, सगळ्यांसाठी झटणारे, सगळ्यांवर प्रेम करणारे, आपल्या आधी दुसऱ्यांचा विचार करणारे असे निर्मळ लोक गुन्हेगारांना शिकार बनवणं अत्यंत सोपं असतं. केशव सुद्धा असाच होता, स्वच्छ मनाचा. त्याला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर जीव घेणा हल्ला केला. पण का आणि कसा? चला पाहूया. याला का एवढी जवानी सुटली आहे? आणि तुम्ही दोघी प्रेक्षक असल्यासारखे याच्या माकड चाळे बघताय. आपल्या गल्लीतला एकमेव हसतमुख चेहरा केशव. नशिबाची थट्टा बघा, लहानपणापासूनच बोलता येत नाही त्याला. आम्हाला मुलगी पसंत आहे. मला एक सांगायचं होतं. आमच्या सोनलचा याआधी एक साखरपुडा मोडलाय. आमच्या केशवला जन्मापासून बोलता येत नाही ना, म्हणून. तसं बघायला गेलं ना तर तुमची बाजू पडतीच आहे. तुमच्या त्या जेनेटिक प्रॉब्लेममुळे आमच्या नातवावर परिणाम होऊ शकतो. आणि एवढं माहिती असून देखील आम्ही तुमची मुलगी करायला तयार आहोत. त्या बदल्यात काय देणं घेणं. हे बघा, मिलमधून रिटायर झाल्यापासून मी घरीच असतो. आमचं हे घर माझ्या पेन्शनवरच चालतंय. माझा मुलगा मुका आहे, त्यामुळे कामधंदा जास्त काही नाही. आणि आमची तशी काही मालमत्ता संपत्ती नाही. हे घर तेवढं आहे. त्यामुळे आम्ही मुलीचं फक्त लग्न तेवढं लावून देऊ शकतो. म्हणजे तुमच्या मुलीचं लग्न होत नाही अशी तुमची इच्छा दिसते.
त्याला आम्ही काय करणार? चला रे. अरे पण केशव विचारतोय की तुम्हाला काय हवंय. जास्त काय नाही, 5 लाख रुपये द्या, मानपानाचं तुम्ही बघा आणि लग्न अगदी साध्या पद्धतीने करून दिलं तरी चालेल. केशव म्हणतोय की तो 5 लाखांचा बंदोबस्त करेन. अशोक भाऊ, एवढा करता मुलगा असताना तुम्हाला चिंता कसली? मग लग्नाचं पक्क समजू. हो नक्की समजा. ठीक आहे, चला येतो आम्ही. अरे तुझं डोकं फिरलंय का? कुठून आणणार आहेस एवढे पैसे? मी काहीही करेन पण सोनलचं लग्न तुटू देणार नाही. तो बोलला मी काहीही करेन पण हे लग्न अरे कळतंय मला, माझा पण मुलगा आहे तो. अरे केशव केशव, काय मित्रा, खूप दिवसानंतर. कसा आहेस? हाँ काय म्हणतो, कसं आहेस दादा? 3 चाय हो, कागज के कप में देना हो. हाँ ते सेलिब्रिटी कोऑर्डिनेटर आहे मुकेश भाई म्हणून. तिथे आम्ही दोघे जॉबला आहोत. रात्रीच्या पार्ट्या होतात ना, तिथे मी बाउन्सर आहे. नाही नाही नाही, दोघे नाही, हा ड्रायव्हर आहे. हाँ हे घे चहा घे. घे घे घे, तू घे. बरं बरं, मला सांग, तू एवढा शांत का बसला होता? तुला पैशांची गरज आहे? तुला पैसे कमी पडत बहिणीचं लग्न जवळ आलंय. मुकेश भाईंकडे तुलाही काम हवंय. अरे पण हे कसं शक्य आहे यार? हा तुझा तो आताचा जॉब तो सोडणार आहे का? दिवसा तू तुझं काम करणार आहेस. ए वल्लभ, आपण ना याला मुकेश भाईकडे घेऊन जाऊया. जाऊया ना. हा डन. हा चल, टेन्शन नको घेऊ. टेन्शन नाही घ्यायचं. चहा घे. चहा संप. माझ्या ग्रुप डान्समध्ये मला मेन डान्सरची गरज आहे. पण हो, मुलीचा गेटअप करून डान्स करावा लागेल. करशील का? भाई मुलीचा गेटअप म्हणजे? हे बघ, माझ्याकडे सध्या रिक्वायरमेंट तीच आहे. मला मुलगी डान्सर पाहिजे आणि तसा हा दिसायला चिकनाच आहे. अरे एकदाच काय याने मुलीचा गेटअप केला आणि नाचला ना, तर अगदी कडक फटाका आयटम वाटेल हा. पण मुकेश भाई, हा तर मुलगा आहे ना. म्हणजे मुलीचा डान्स कसं काय करणार हा? का नाही करणार? तूच बोलस ना की याला पैशाची गरज आहे म्हणून. मग पैसे मिळाल्याशी मतलब. हे बघ, मी तर याला सॅलरी देणारच आहे, बरोबर? आणि शिवाय ज्यावेळी हा जेव्हा परफॉर्मन्स करेल, लोक जे काही पैसे उडवतील ते सगळे पैसे याचे सॅलरी प्लस टीप. बघा बाबा, विचार करा आणि मला सांगा. बोलतोय की डन आहे म्हणून. ठीक आहे, मग उद्यापासून ये. हा, धन्यवाद. ओके ओके ओके. मुकेश भाई येतो. केशव म्हणतोय की तो 5 लाखांचा बंदोबस्त करेल.
3 लाख जमा केलेत तिच्या लग्नासाठी. अरे पण हा एवढा पैसा आणतोय कुठून? चोरी मारी तर नाही करीत ना तू? तो हिच्या लग्नासाठी 2 जॉब करतोय. हॅलो. हो बरोबर आहे. हो आम्ही जमवतोय ना पैसे. थोडे दिवस आणखी मिळाले असते तर. मी काय म्हणतो, माझं जरा ऐकून तर घ्या साहेब. कुणाचा फोन होता? मुलाकडच्यांचा. काय म्हणाले? ते म्हणाले दिलेली मुदत संपली आहे, त्यांनी दुसरी मुलगी पसंत केली काय? आणि आपल्या सोनाली बरोबरचं ठरलेलं लग्न मोडतायत ते. अरे देवा. हे सगळं या केशवमुळे झालंय. काय गरज होती तुला शब्द द्यायची? 5 लाख रुपये देतो म्हणून मोडलं लग्न बहिणीचं. अरे जन्माला नसता आलाच ते परवडलं असतं. बाबा काही बोलू नका. बहिणीचं लग्न व्हावं यासाठी घरासाठी तो 2 जॉब करतोय. तुमच्यासारखं नाही घरी बसून. त्याला काळजी आहे आमची. यार अजून सॅलरी नाही झाली यार. तुझी पण सॅलरी नाही काय? तुझ्या सॅलरीचं काय? अरे तू साधा नाचलास तरी तुझी कमाई होते आणि त्यातच तुझं घर चालतं. आणि जॉब करतोयस ते वेगळं. माझं बघ, माझी बायको प्रेग्नेंट आहे. मला पैशांची जास्त गरज आहे यार. आपण मुकेश भाईंशी आहे ना पैशांबद्दल बोललं पाहिजे. हुंडा नाही दिला तर लग्न नाही करणार. तुझ्याकडे 3 लाख जमा आहेत. काय? तुझ्याकडे 3 लाख रुपये आहेत? आणि अजून जमा करायचे आहेत? कसं आहे ना केशव, अरे पैशांची गरज सगळ्यांनाच आहे. वल्लभ, आपल्याला ना मुकेश भाईशी बोलावं लागणार आहे यार. चल केशव भेटू. अरे नंतर येईल रे. अरे केशव. नमस्कार, मी मंदार, केशवचा मित्र. ये बस, मी चहा करते. केशव सांगत होता की दुसरं काम तुझ्यामुळेच मिळालंय म्हणून. अरे नाही, आता मित्र आहे तर मदत करायला हवी ना. चल. अरे लोकांचे पैसे द्यायचे ना यार. केशव, केशव काय झालं? अरे देतो ना तुझे पैसे. केशव केशव काय काय करताय? काय कशाला म्हणताय? तुझ्याकडून याने 3 लाख रुपये घेतले. 2 महिने झाले रिटर्न नाही दिले. काय रे? घेतले मी ह्याच्याकडनं 3 लाख रुपये. अरे ती गावाकडची जमीन आहे ना, ती सोडवायची होती यार. मी काय पळून चाललोय का? तो मुकेश भाई पण, त्यांनी पण 3 महिन्याचे पैसे दिले नाही. मी काय करू यार? ऐक केशव, मंदार आपला मित्र आहे की नाही?
तो कुठे पळून चाललाय का? नाही ना. तुला जशी पैशांची गरज आहे तशी आम्हाला पण आहे ना. तर हे भांडण थांबवणे, हात मिळव. अरे ए भाई, हात दे, हात मिळव. अरे नीट हात मिळवा रे. केशव एक हसतमुख मुलगा होता. जन्मतःच देवानं त्याला वाचा दिली नव्हती, पण त्याचं व्यक्तिमत्व दिलखुलास होतं. तो सतत हसरा असायचा, सगळ्यांची मदत करायचा, सतत आनंदी असायचा, आपल्या कुटुंबासाठी सतत झटत असायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या बहिणीचं लग्न चांगल्या घरात व्हावं यासाठी तो आपल्या अंगी असलेली कला दाखवून पैसे कमावत होता. आपल्या बहिणीच्या लग्नासाठी त्याने 3 लाख रुपये जमवले होते, पण दुर्दैवानं ते लग्न मोडलं. वेळेवर जमा न होणारी सॅलरी, त्यात बहिणीचं मोडलेलं लग्न, यातही केशव आशावादी होता. पण बहुधा नियतीनं केशवसाठी काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. बहिणीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे त्याने आपल्या एका मित्राला दिले आणि याच पैशांमुळे त्यांच्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण होऊ लागला. कदाचित ही चाहूल होती पुढे घडू शकणाऱ्या गुन्ह्याची. ही चाहूल जर केशवला वेळेत ओळखता आली असती तर पुढचा गुन्हा घडलाच नसता. साहेब सगळी व्यवस्था अगदी चकाचक करतो. हो हो, चिंता करू नका, ठेवतो फोन. हा काय रे, काय बोलतोय हा? तो म्हणतोय 3 महिने झाले सॅलरी झाली नाही आमची, पैसे द्या आम्हाला. सगळ्यांची बॅलन्स सॅलरी मिळणार. हे बघा, आज आपल्याला एका मोठ्या पॉलिटिशियनची बर्थडे पार्टीची ऑर्डर आहे. तिकडे आपल्याला परफॉर्मन्स करायचा आहे आणि आपल्याला मोठी रक्कम मिळणार आहे. त्यांनी पैसे दिले की लगेच 2-3 दिवसामध्ये तुमची सॅलरी देऊन टाकतो. आणि हो बरं का, तुम्ही माझ्या पडत्या काळामध्ये तुम्ही मला साथ दिली आहे. पण पक्क मिळेल ना? अरे हो बाबा. नंतर तू एक काम कर, आपल्या डान्स ग्रुपला घेऊन तिथे वेळेवरती पोच. आणि वल्लभ, तू याला तयार करून तिथे वेळेवरती पोच, कळलं? ठीक आहे ठीक आहे. Sorry, but he's no more. इन्स्पेक्टर, आणण्याआधीच तो डेड झाला होता. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा आणि चाकू फॉरेन्सिकला. सर, तुम्ही कोण? साहेब, मी वल्लभ आणि हा मंदार, आम्ही केशवचे मित्र आहोत आणि हे त्याचे आई बाबा आणि त्याची बहीण. कोणी केलं हे? आमचं बॉस बॉस? मुकेश. हो साहेब, आम्ही तिघेही त्याच्याकडे कामाला होतो. तुम्ही इतकं कॉन्फिडेंटली कसं काय सांगू शकता? तुम्ही बघितलं का हे करताना? नाही साहेब, केशवने आम्हाला स्वतः सांगितलं. केशव, काय झालं? ए केशव, कोणी केलंय? मुकेश भाई. आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येत होतो तेव्हा तो मिशीला पीळ देऊन तो मुकेश भाई बद्दल इशारा करत होता. मिशीला पीळ देऊन म्हणजे? तो मुका होता हो, त्याला बोलता येत नव्हतं. ठीक आहे, मला त्या मुकेशचा मोबाईल नंबर आणि पत्ता द्या. हो साहेब. येस सर, मी आज संध्याकाळपर्यंत डिटेल्स पाठवतो. सर, केशवचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार केशववरती 2 वेळा स्टॅबिंग झालं. त्यातला एक घाव अतिशय खोलवर होता, त्यामुळे इंटरनल ऑर्गन्स डॅमेज झाले आणि अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झालाय. केशववर स्टॅबिंग होताना कोणी आय विटनेस? सर, अजून तरी कोणी प्रत्यक्षदर्शी समोर आलेलं नाहीये आणि त्या रोडवरती CCTV कॅमेरा पण नाहीये. हां सर, पण काही लोकांनी केशवला मुकेशच्या ऑफिसच्या बाहेर पळताना बघितलं आणि त्याचा पाठलाग करत मुकेश सुद्धा निघाला होता. पाठलाग करताना तो जोरजोरात ओरडत होता, तुला जिवंत सोडणार नाही, जिवंत सोडणार नाही. थोड्या वेळाने मुकेश परत ऑफिसकडे आला, पण घाबरलेल्या अवस्थेत होता. त्याच्यानंतर त्याने त्याची गाडी काढली आणि तो घरी निघून गेला. म्हणजे या मुकेश भोवतीच पाणी मुरतंय तर? मलाही तसंच वाटतंय सर. म्हणूनच आम्ही त्याच्या घरी आणि ऑफिसवर जाऊन पाहिलं.
पण हा मुकेश काही सापडला नाही. सर अजून एक गोष्ट, या केशवचे मित्र मंदार आणि वल्लभ यांनी हॉस्पिटलमध्ये मला सांगितलं की केशव मरण्या अगोदर इशाऱ्याने सांगत होता की मुकेशनेच त्याला मारले. इशाराने म्हणजे? सर केशव जन्मताच मुका होता. हा मुकेश काय करतो? सर छोटासा आर्टिस्ट कोऑर्डिनेटर आहे. म्हणजे उद्घाटनं, पार्ट्या, इव्हेंट्स याच्यामध्ये छोटे मोठे डान्सर्स, आर्टिस्ट पुरवतो. हा केशव सुद्धा त्याच्याकडेच कामाला होता. आरटीओला त्याची गाडी ट्रॅक करायला सांगा. कुठल्या ना कुठल्या तरी सिग्नलला तो दिसलाच असेल. आणि या मुकेशच्या ऑफिसमध्ये जेवढी लोक काम करतात त्या सगळ्यांना चौकशीसाठी बोलून घ्या. त्याच्याकडे 3 जण काम करतात. वल्लभ त्याच्याकडे बाउन्सर म्हणून काम करायचं. मंदार त्याच्या कारचा ड्रायव्हर आहे. आणि केशव त्याच्या डान्स ग्रुपमध्ये मुलगी बनून मेन डान्सरचं काम करायचं. मुलगी बनून नाचायचा? हो सर. हो साहेब, केशव मुलगी बनून नाचायचा. तो त्याच्या घरात एकटाच कमवणारा होता. पैशांचा प्रॉब्लेम होता त्याला आणि पैसे नव्हते म्हणून त्याच्या बहिणीचं लग्नही ठरत नव्हतं आणि नाईलाजाने त्याला मुलगी व्हावं लागलं. तुम्हाला काय वाटतं तुमच्या बॉसनं त्या मुकेशनं केशवचा खून का केला असेल? साहेब मी मुकेश भाईकडे गेल्या 6 महिन्यापासून कामाला होतो, पण 3 महिन्यापासून आमची सॅलरी झाली नव्हती सर. आम्ही सगळे या विषयावर त्यांच्याशी खूपदा बोललो. त्या दिवशी मुकेश भाईने एका पॉलिटिशियनची बर्थडे पार्टी ऑर्गनाईज केली होती. त्या पार्टीत केशव नाचला. मुकेश भाई बोलले की त्या पार्टीचा पेमेंट आल्यानंतर 2-3 दिवसात ते आमची सॅलरी देतील, पण तसं काही झालं नाही साहेब. आणि साहेब पैशांसाठी केशव मुकेश भाईंकडे गेला असेल आणि त्या दोघांमध्ये भांडण झालं असेल म्हणून मुकेश भाईनेच त्याला मारलंय. साहेब तुम्ही मुकेश भाईला सोडू नका, त्याला फासावर लटकवा. हो साहेब. आम्हाला आणखीन काही चौकशी करायची असली तर आम्ही तुम्हाला बोलवून घेऊ. आता तुम्ही गेलात तरी चालेल. ठीक आहे सर. जातो. थँक्यू. सर त्या मुकेशचा पत्ता सापडलाय. तो एका हॉटेलमध्ये लपून बसलाय. उचला त्याला इमिजिएट. ओके सर. चल बोल, खरं बोल आता. केशवला का मारलं? बोल. नाही साहेब, नाही. खरंच मी केशवला नाही मारलं साहेब. मी तुम्हाला खरं सांगतोय साहेब, केशवला मी नाही मारलं. उलट तोच माझे पैसे घेऊन पळाला हो साहेब. त्या दिवशी मी ऑफिसला गेलो होतो, ऑफिसमध्ये कोणीच नव्हतं साहेब. लगेच मागोमाग माझे केशव आला साहेब. पैसे पाहिजे? अरे देतो रे बाबा. हे काय करतोयस केशव? हे केशव, हे तू चांगला नाही करतेस. हे बघ, हे तुला महागात पडणार. साहेब त्याच दिवशी मी त्या पॉलिटिशियनकडून 5 लाख रुपये घेऊन आलो साहेब, आणि ते अख्खे 5 लाख रुपये त्या केशवनी लंपास केले. आणि जेव्हा मी त्याच्या मागे पळालो तेव्हा किती खरं किती खोटं बोलतोय ते तुझं तुला माहिती. पण जर तू खरा असतास तर आमच्यापासून असा पळाला नसतास. असं खरं बोलणार नाही. शिंदे कोणा याला? हो साहेब, ऐका साहेब. हो साहेब, मी खरं बोलतो साहेब, मी त्याला नाही मारलं साहेब. हो साहेब. हो साहेब. सर इतका मार खाऊन सुद्धा हा मुकेश कबूल करायला तयार नाहीये की खून त्यानेच केलाय. त्या पॉलिटिशियनने मुकेशला खरंच पैसे दिलेत का क्रॉस चेक करा. आणि जर खरंच पैसे दिले असतील तर ते कुठे ना कुठेतरी असतीलच. सर केशव त्या गल्लीतनं धावत आला आणि इथे येऊन पडला. त्याच्यानंतर त्याच्या घरच्यांनी आणि त्याच्या मित्राने म्हणजे मंदार आणि वल्लभने इथून गाडीत टाकून त्याला हॉस्पिटलला नेलं. सावित्री, अरे पास झालं. तुमच्या रडण्यानं केशव परत येणार नाही. आता काम धंद्याचं पण सगळं मलाच बघावं लागणार. उठ, चहा ठेव. सावित्री, चहा. थोडी चौकशी करायची होती. हो साहेब.
आम्हाला सांगा त्या दिवशी नेमकं काय घडलं. साहेब त्या संध्याकाळी घरी आलो तेव्हा केशव जखमी अवस्थेत पडला होता. त्याच्या पोटात चाकू खुपसलेला होता. साहेब त्या मुकेशने चाकू मारला होता. नाही, पण मुकेशनं चाकू मारला हे तुम्हाला कोणी सांगितलं? केशवनं? हो, म्हणजे खानाखुणा करून तो तेच सांगण्याचा प्रयत्न करत होता. बरं, तो जखमी अवस्थेत इथं आला तेव्हा त्यांनी तुमच्यापैकी कोणाला काही पैसे दिले? पैसे? कसले पैसे? नाहीतर हे बघा, मुकेश आमच्या ताब्यात आहे. त्यानं सांगितलं की त्यानं केशवला मारलेलं नाही. उलट केशव त्याच्याकडचे 5 लाख रुपये घेऊन पळाला. साहेब तो मुकेशही खोटा, त्याचा धंदाही खोटा. बरं, तुम्हाला अजून कोणावर संशय आहे? संशय कसला साहेब? त्या मुकेशनंच मारलंय माझ्या पोराला. सगळं ठीक आहे, पण मला काय वाटतं नाही कोणी तुम्ही एकदा स्वतः जा तिथे आणि चौकशी करा. त्याशिवाय आपल्याला खरं काय ते कळलं नाही. सोनाली ये बस. सोनाली, आम्ही जेव्हा तुझ्या घरी आलो तेव्हा आम्हाला असं वाटलं की तुला आम्हाला काहीतरी सांगायचं होतं, पण घरच्यांच्या समोर तुला बोलता येत नव्हतं. काय बोलायचं होतं तुला? सर, मला असं वाटतंय की बाबांनीच केशवचा खून केलाय. काय? कशावरून म्हणतेस तू असं? कारण सर, जेव्हा केशवचा खून झाला त्याच्या 2 दिवसाआधीच बाबांना कळलं होतं की केशव मुलगी बनून इव्हेंटमध्ये डान्स करतो, आणि ही गोष्ट बाबांना अजिबात आवडली. बाबा, कशाला मारताय मला विचारतायस? इतके पैसे कुठून आणतो विचारलास त्याला कधी? त्या सदाने बघितलं म्हणून कळलं. हा पार्ट्यांमध्ये नाचायला जातो, ते पण बाई म्हणून. लाली लिपस्टिक लावून जातो. आवाज मारून टाकला असताना आजचा दिवस बघावा लागला नसता. त्या दिवशी आम्ही मधी पडलो म्हणून केशव वाचला, आणि ज्या दिवशी केशवचा खून झाला आणि तो जखमी अवस्थेत घरी येत होता त्याच्या मागूनच बाबा त्या दिवशी घरी आले. राग तर खूप आला होता साहेब. आधीच घरात 18 विश्व दारिद्र्य, त्यात मुलगा मुका जन्माला आला. त्याच्यामुळे माझ्या मुलीचं लग्न जमत नव्हतं साहेब. मुलाकडच्यांना वाटायचं आमच्या रक्तातच काहीतरी दोष. त्यात भर म्हणून हा मुलगी म्हणून नाचायला जायचा. जी काही होती नव्हती ती इज्जत धुळीला मिळवली होती त्याने. ज्या दिवशी हे कळलं ना साहेब, त्या दिवशी रागाच्या भरात बेदम मारला त्याला. जीव घ्यावासा वाटत होता त्याचा. हो, पण तुम्ही असा अर्थ नका काढू की मी त्याला मारलंय. अशोकराव, तुमच्या घरातलं दारिद्र्य तुमच्या मुलामुळे नाही, तुमच्यामुळे, तुमच्या विचारातल्या दारिद्र्यामुळे. तुमचा मुलगा घरासाठी 2-2 जॉब करत होता, कष्ट घेत होता. कसला जॉब साहेब? नाचाचा. इमानदारीने आणि प्रामाणिकपणे तर करत होता. त्याच्या अंगात जी कला होती त्यातून पैसा मिळवत होता आपल्या घरासाठी. आपल्या बहिणीचं लग्न चांगल्या ठिकाणी व्हावं म्हणून कष्ट घेत होता, पण तुम्ही त्याला समजूनच नाही घेतलं. एनिवे, या केसमध्ये सस्पेक्ट आहात तुम्ही. तेव्हा जोपर्यंत केशवचा खुनी सापडत नाही तोपर्यंत नाशिक सोडून जाऊ नका कुठे. बरं सर. नजर ठेवा यांच्यावर, आणि यांच्या घरातल्या सगळ्यांचे कॉल डिटेल्स काढा. ओके सर. सर, केशवच्या घरच्यांचे कॉल डिटेल्स काढले आणि एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. सर, ही बघा. सोनाली, मी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो. तुझं आणि मंदारचं एक्झॅक्टली काय रिलेशन आहे? सर, माझं आणि मंदारचं लग्न ठरलं होतं. केशवनेच आमचं लग्न ठरवून दिलं होतं. केशव ना? हो सर. तू तिच्यासाठी मुलगा बघितलाय? तो पैसे वगैरे काही घेणार नाही.
मंदार मंदार हिच्याशी लग्न करायला तयार आहे. जेव्हा माझं आणि मंदारचं लग्न ठरलं होतं त्यानंतर सगळं काही सुरळीत चालू होतं. केशवने माझ्या लग्नासाठी ना 3 लाख रुपये जमा केले होते. अचानक मंदारला काहीतरी कामासाठी 3 लाख रुपयाची गरज लागली आणि मग मंदारने केशवकडनं 3 लाख रुपये घेतले आणि त्यानंतर लग्नच मोडून टाकलं. लग्न मोडलं? हो सर. तेव्हा केशवला सगळ्यात जास्त वाईट वाटत होतं. बरं, या मंदारनी हे 3 लाख रुपये परत दिले? नाही सर. ठीक आहे. केशव जेव्हा जखमी अवस्थेत तिथे आला तेव्हापासून काय काय घडलं नीट आठव आणि डिटेल सांग. सर, केशव धावत आला. वल्लभने एका माणसाची गाडी थांबवली. त्यानंतर मंदार, वल्लभ आणि बाबांनी केशवला त्या गाडीमध्ये बसवलं. वल्लभ आणि मंदार मागे केशव बरोबर होता. बाबा पुढे बसले. मी आणि आई आम्ही मागून रिक्षा पकडली आणि आम्ही हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टर बोलले की केशव या जगात नाही. ठीक आहे सोनाली, तू गेलीस तरी चालेल. नायकोडे, मंदार आणि वल्लभ दोघांचे CDR आणि बँक अकाउंट स्टेटमेंट्स लवकरात लवकर काढून घ्या आणि दोघांना इकडे बोलवून घ्या. ओके सर. हो सर, दिले होते मला केशवने 3 लाख रुपये. सोनालीशी माझे विचार जोडले नाही म्हणून मी तिला लग्नाला नकार दिला. आणि राहिला पैशांचा प्रश्न, ते मी केशवला परत करणार होतो. आणि साहेब मी काय म्हणतो, केशवने स्वतः सांगितलं की त्याचा खून मुकेश भाईने केलाय. मग तुम्ही मुकेश भाईला पकडायचं सोडून आमची चौकशी कशाला करताय? आम्ही काय करायचं ना आम्हाला माहिती आहे. तू शिकवायचं नाही, समजलं ना? साहेब घरचा फोन आहे. बायकोला हॉस्पिटलला घेऊन जायचं, प्रेग्नेंट आहे ती. घेऊ का? हॅलो. हो हो हो, तुम्ही घेऊन जा, मी आलोच. साहेब घरचे तिला हॉस्पिटलला घेऊन गेलेत, मलाही जायला हवं. जा. नायकोडे, दोघांवर नजर ठेवा. ओके सर. एक्सक्यूज मी मॅडम, दीप्ती गोडसे यांना ॲडमिट केलं आहे ना? माझी बायको आहे ती. हो, त्यांना आत्ताच OTमध्ये घेऊन गेले. त्यांचा पेमेंट बॅलन्स आहे. किती? 25,000. काय बोल, कुठून आले एवढे पैसे? 2-4 महिने सॅलरी नव्हती झाली ना तुमची? एवढ्या करकरीत नोटा कुठून आल्या? साहेब ते पैसे मुकेश भाईचेच होते. केशवने आम्हाला चोरून दिले होते. मुकेश भाईकडनं पैसे उकळण्यासाठी मी, वल्लभ आणि केशवने एक प्लॅन रचला साहेब. कसला प्लॅन? केशव मुकेश भाईला चाकू दाखवणार होता आणि त्याचवेळी त्यांचा जीव घेणार असं भासवणार होता साहेब. केशव आम्हाला रस्त्यात भेटला साहेब. त्याने आम्हाला सगळे पैसे दिले. एवढे पैसे? अरे मुकेश भाई कुठे आहेत? मुकेश भाई तुझा पाठला करताय. आता काय करायचं? चाकू कुठे आहे? हे काय केलं? केशव केशव हे केशव, तुला मी खोलवर नाही मारलं. हा, हे मुकेश भाईने केले, तुला असंच सांगायचंय. तू आता एक काम कर, तू आता घरी जा आणि तिकडे सगळ्यांना सांग. हा, आम्ही मागून येतो. नायकोडी, वल्लभ जे म्हणतोय की त्यानं खोलवर वार नाही केला, वरचेवर वार केला आणि त्यात केशवचा मृत्यू होणं शक्य नाही. नायकोडी, एक काम करा, या केसमध्ये आपण जेवढी स्टेटमेंट्स घेतलेत ती पुन्हा एकदा चेक करा. ओके सर. आणि केशवचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट द्या मला. सर इथेच. केशवला जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता तेव्हा तुम्ही दोघं मागे बसला होतात आणि अशोक पुढे. पण जेव्हा हॉस्पिटलला पोहोचलात
तेव्हा मंदार तू पुढे बसला होता आणि अशोक मागे. काय कुठे चहा बियाला थांबला होता? नाही सर, ॲक्च्युली केशवला त्याच्या बाबांना काहीतरी सांगायचं होतं म्हणून त्यांना मागे बसवलं त्याच्याजवळ. अच्छा अच्छा. मग काय बोलला केशव त्यांच्याशी? नाही साहेब, तोपर्यंत तो गेला असावा. एक्झॅक्टली. कारण तू केशवच्या पोटावर एकदाच वरवर वार केला होता आणि पोस्टमॉर्टमनुसार 2दा स्टॅबिंग झालंय. याचाच अर्थ आता तू स्वतःहून खरं सांगतोयस का आम्ही तुला काय मदत करू मंदार? मीच केशवचा गाडीत खून केला साहेब. काय नाही होणार तुला. काही होणार नाही. केशव थांबा. ए केशव, आलोय आपण, जवळ आहे आपण. काका काय झालं? थांबा मी बघतो. बघ. काय काकांशी बोलायचं आहे? काका, केशवला तुमच्याशी बोलायचं आहे जरा. मागे येता का? तू केशवला मारलंस? आपल्या मित्राला मारलास तू? मित्राला मारलास तू? का मारलास? का मारला बोल. साहेब, इतके पैसे बघितले साहेब. तो पालटला असता तर हातात असणारे पैसे पण गेले असते आणि केशवचे 3 लाख रुपये पण द्यायचे होते साहेब. पैशासाठी मित्राचा जीव घेतलास. मैत्रीच्या नावावर कलंक आहेस तू. चुकीची संगत आपल्याला नेहमी वाईटाकडेच नेते. चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा आपल्याला कधीही सुखाचं आयुष्य जगू देत नाही. केशवनं त्याचे पैसे हे चुकीच्या मार्गाने मिळवले होते का? तर नाही. पण त्याने वल्लभ आणि मंदारच्या नादी लागून स्वतः चांगल्या मार्गाने मिळवलेले पैसे चुकीच्या मार्गाने परत मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या बॉसला फसवण्याचा प्रयत्न केला, पण समोर पैसे पाहून केशवला दुर्बुद्धी झाली आणि त्याने ते पैसे चोरले. इथेच माशी शिंकली आणि मंदारनं याचाच फायदा घेत आपल्या जवळच्या मित्राचा म्हणजेच केशवचा जीव घेतला. पैशांच्या हव्यासापोटी मंदारनं वल्लभला देखील सांगितलं नाही की त्याने आपल्या जवळच्या मित्राला मारून टाकलंय. मैत्रीच्या नात्याला काळीमा फासत मंदारनं पैशांसाठी हा गुन्हा केला होता. मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच सनसनाटी गुन्ह्यांसह पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.